तर एकच गोष्ट ध्यानात ठेव, मी तुझा नवरा आहे आणि तू माझी बायको. अरे देवा, ही तर बाईच नाही. अरे तू नीट बघितलं होतस ना? बघितलं होतस ना? एकदा परत बघ. काय बघू परत? ही काय सारखं सारखं बघायची गोष्ट आहे काय? ही जडा पदरात पडलाय, ही जडा 50,000. अरे थांब काका, अरे मारणार काय? जीवच घेन तुझा. बाई बनायचं नाटक करते, बाई बनायचं नाटक करते. अरे हिला मारून काय भेटणार? धरायचं असेल तर त्या दलालाला धर, ज्यानं आपल्याला फसवलंय. अरे ही दुधानं चुकलेली हाय. हिने पण आपल्याला फसवलंच आहे ना. तुझ्या घर. अरे शांत हो काका, शांत हो. आपला आरडाओरडा ऐकून समजा गाव जमावी. मी तुम्हाला धोका नाही दिला. माझ्यासोबत जबरदस्ती करून हे लग्न लावलंय. आणि जर मी तुम्हाला आधी सांगितलं असतं तर त्याने माझा जीव घेतला असता. अगं मग आता कोणती वाचणार आहेस तू? सांग, आता कशी वाचणार तू? सांग मला. अरे काका, सांभाळ स्वतःसनी. अरे या झालेल्या नुकसानाची भरपाई कशी करायची? साला जमिनीचा वाटा पण गेला आणि बायको बी नाही मिळाली. चल चल चल, त्या हरामखोराला शोधू आणि या छक्क्याला तोंडावर मारू. चल चल, घेऊन चल हिला. चल घेऊन चल हिला. चल घेऊन चल. चल. थांबा, मोठा डाकू आहे तो. जीव घेणं त्याच्यासाठी मोठी गोष्ट नाही. जायचंच असेल तर पोलिसांकडे जा. काय माहित ते मदत करतील. बायकोची गरज आहे मोठी. ए भवर भावा, एवढ्या घाईत कुठं रे? नव्या नवरीला घरात एकटीला सोडलं काय? कुठं चाललंय एवढ्या घाईनं? अरे भावाचं जर महत्वाचं काम आहे. एवढं काय महत्वाचं काम आहे मला सांगितले का? मी पण महत्वाचंच काम सोडून आलो नव्ह का? पण एक गोष्ट सांगू का? अहो सख्खा बाप पण इतकं लक्ष ठेवणार नाही जितकं तुम्ही तुमच्या पुतण्याचं ठेवता. अरे ठेवणार नाही तर काय भाऊ, एकुलता एक पुतण्या आहे माझा. माझा बाप बी असा असता तर. पण चाललाय कुठं घाईनं? पोलिसांकडे. अरे तुला जाणून घ्यायची जर जास्तच घाई दिसते. हा, अरे अजून पण काहीतरी काम आहेत. अरे जाऊन दे तरच परत येऊ ना. लक्षात आलं. जाण्यापेक्षा परत यायची जास्त घाई आहे. एकदा परत अभिनंदन भवर भाऊ. अरे नशीब तुझं, बायको मिळाली. नाहीतर गावात पोरांची कमी आहे वय, तुला माहितच आहे. ठीक आहे मग निघू मी. बायकोची गरज लय मोठी प्रेमासाठी. बायकोची गरज हाय मोठी. अरे आता बस की, वर बघ, सूर्य डोक्यावर येईल. अरे भवर गाववाले आज आपल्याला शुभेच्छा देत आहेत. उद्या हेच गाववाले आपल्यावर हसतील. तुमचं काय काका, हसतील तर माझ्यावर ना. विचारतील भवर भाऊ कशी होती पहिली रात्र. अरे असतील तर माझ्यावर पण ना. नाही भावा, हे नाही होऊ शकत. मागे चल. पण काका, 50,000 नाहीच मिळणार आहेत. इज्जत जाईल ती वेगळीच. अरे पोलिसांच्या नजरेत बायको विकत घेणं बरोबर नाही भवर. हा तर विचारच नाही केला. गोष्ट बाहेर येईल. मग आता काय करायचं? तिचे हात पाय बांधले होतेस का? अरे बांधले होतेस का? नाही. वाचला भवर, तू वाचलसले का? अरे वाचला. आतापर्यंत ती पळून गेली असेल. अरे भवर, आता तर तुला कुणी हिजडेचा नवरा नाही म्हणणार. वाचलास तू, वाचलास. मागे चल. चल मागे, चल मागे. अरे चल की लवकर. घे. अरे चल लवकर. चल चल. अरे चल लवकर. चल चल चल. अरे भवर, अरे पाठीमाग लोक जर हसतील, सोसून याले का? नाही, थोडं रडून घे. गाववाल्यांना तुझ्यावर दया येईल. काळजी नको करूस. माझं शेत तुझं शेत, माझं घर हे तुझं घर. हा,
माझी आई म्हणायची, उपाशी पोटी घरातून बाहेर नाही जायचं. तू बी घे की खाऊन. जा, तू बी खाऊन घे काही. अरे काय समजलं? ही जळलेली भाकरी बघ, घराची हालत बघ. म्हणजे बायकोचा काहीतरी उपयोग असतो. हं? पहिलं काम माणसाच्या शरीराची गरज पुरी करतीये, त्याला पोरं बाळ देतीये. आणि दुसरं काम घर सांभाळतीये, चूल मूल सांभाळतीये. अरे मानलं की पहिलं काम ही करू शकत नाही, दुसरं काम तर करू शकतीये. अर्धे पैसे तरी वसूल करू. अरे काहीतरी वसूल करू. मी आता हिला काय सांगू काका? की आपण मीच समजावू का तुला? आणि जेव्हा आपल्या खोटेपणाचं भांड फुटल तवा? अरे दुनिया सगळी विसरून जाईल. अरे जोपर्यंत तू तिचा पदर वर केला नाहीस, तुला काय माहिती पडलं होतं का? जगाची गोष्ट करतोय. जसं चाललंय ना तसं गपचूप चालू दे. थोडा गुळ खा हळद लावून. तुझ्या कापलेल्या ओठांना आराम मिळेल. गूळ वर ठेवलाय, खाली खूप मुंग्या येतात. तुला घरातली समधी कामं येतात का? घरातलीच कामं येतात मला. आई कधी घराच्या बाहेर जायलाच द्यायची नाही. खरं सांगू, मला वाटलं तू पळून जाशील. पळून जाणार तरी कुठं? घराच्या चार भिंतीच मला आराम देतात. मग राहून जा की इथंच. घरातली चूल मूल तू सांभाळ आणि मी तुला सांभाळून घेईन. पहा मराठी चित्रपट सावरी फक्त स्टेज ॲपवर.